नमस्कार, मी गौरी होम किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बघणार आहोत झणझणीत असा मटण रस्सा। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला आपण बघूयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो मटण, खडे मसाले त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून धने, 1 दालचिनी, जीरा, 1/2 टेबलस्पून विलायची, 1 मिरी, 2 चॉप केलेलं टमाटर, कांदा 3 ते 4, 5 ते 6 लसूण पाकड्या, अद्रक बारीक चॉप केलेलं। आपण गॅसवर एक तवा गरम करायला ठेवला, त्यावर आपण कांदा, लसूण, खडे मसाले, अद्रक सगळं तेल टाकून चांगल्या प्रकारे भाजून घ्यावे। त्यानंतर आपण ते एका मिक्सरच्या जारमध्ये सर्व काढून घ्यावेत। त्यामध्ये थोडा धनिया, त्यामध्ये थोडा कोथिंबीर मिक्स करून ते मिक्सरला बारीक वाटून घ्यावेत। अशा प्रकारे आपला मसाला वाटून झालेला आहे। त्यानंतर आपण गॅसवर एक टोप ठेवणार आहोत। त्यामध्ये 3/2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। त्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा लालसर होईपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये घालून चांगल्या प्रकारे जे आपण वाटण तयार केलं होतं ते चांगल्या प्रकारे घालून त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। उरलेलं मिक्सरमधलं ते सुद्धा मसाला काढून घेऊन त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे मसाला शिजवून घ्यायचा। त्यामध्ये 1/2 टेबलस्पून धनिया पावडर, मटण मसाला 2 टेबलस्पून घेऊन चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद, 3.5 टेबलस्पून मिरची पावडर घालून घ्यायचं। तुम्ही जर एकदम झणझणीत तिखट खात नसाल तर थोडा तिखट कमी पण टाकू शकता। आम्हाला झणझणीतच असं आवडतं त्यामुळे आम्ही तिखट जास्त टाकून घेतलं। त्यानंतर 1/2 टेबलस्पून मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर टमाटर सुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर तेल सुटेपर्यंत बघू शकता मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मटण घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर झाकणी ठेवून तेलामध्येच मटण चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे। नंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घेऊन त्यावर झाकणी ठेवून चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे। मटण शिजायला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो। हे बघू शकता मटण आपलं चांगल्या प्रकारे शिजून झालेलं आहे। आपण त्यामध्ये एकदा चेक करून बघायचं की मटण शिजलं की नाही। त्यामध्ये पुन्हा थोडा पाणी घालून मटण पुन्हा एकदा शिजवायला घ्यायचं आहे। मटण चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं। त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर झाकणी ठेवून
चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर मधामध्ये अळून चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला असा झणझणीत असा मटण तयार झालेला आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालून सर्व करू शकता. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये मटण काढून सर्व करूयात. तर आपला रेडी आहे झणझणीत असा मटण रस्सा खाण्यासाठी. तर बघू शकता आपला झणझणीत असा मटण रस्सा खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सुद्धा पुन्हा एकदा झणझणीत असा रस्सा घरीसुद्धा बनवू शकता. आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच चॅनल बघत राहा. धन्यवाद.